काल नीट 2026चा एक्झामचा पेपर झाला आहे। आम्ही काल बऱ्याच एक्झाम सेंटरला व्हिजिट केली असता थोडे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमणाचा प्रश्न निर्माण झालेला होता। काही विद्यार्थी हसत होते तर काही विद्यार्थी रडतही होते, कारण काल झालेला जो पेपर होता तो मे महिन्यातल्या झालेल्या पेपरपेक्षा थोड्या कठीण स्वरूपाचा पेपर दिसून आला। आम्हाला लास्ट मंथमध्ये बरेच विद्यार्थ्यांच्या भेटी झाल्या ज्यांना 650 621 मार्क्स मिळत होते। आज त्या मुलांना 450 450 480 मार्क्स मिळत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जसा आपल्याला पेपर कठीण गेला आहे तसा संपूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पेपर कठीण गेला आहे। कारण पेपर परत घेण्यावेळी 1 महिन्याचाच अवधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता। त्यामध्ये पेपर थोडा फिजिक्स हा खूप हार्ड स्वरूपाचा होता आणि केमिस्ट्री थोडा लेंदी असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांना तिथे थोडा टाइम मॅनेजमेंट नाही करता आलं आणि बायोलॉजी हा थोडा मॉडरेट सारखा असल्यामुळे विद्यार्थ्यांना टाइमांचं जे मॅनेजमेंट होतं ते कुठेतरी कठीण गेलं। त्यामुळे सर्वांचेच पेपर कठीण गेल्या कारणामुळे जो कट ऑफ आहे त्याचा इम्पॅक्ट बऱ्याचपैकी असणार आहे। तर घाबरून जाऊ नका, कट ऑफ हा खूप कमी येईल, साधारणतः 480 490 प्लसच कट ऑफ राहील। तर विद्यार्थी संभ्रमात आहेत, काही रडून राहिले की पेपर कठीण गेल्या कारणामुळे मला काही मिळणार नाही MBBS। तर काळजी करण्याचं काम नाही आहे, MBBSच केलं पाहिजे असं काही हे नाही। BAMS मध्ये पण तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स असतात। तर पालकांना एक विनंती आहे की विद्यार्थ्यांना थोडंसं धीर द्या, काही अडचणी असल्यास आम्हाला संपर्क करा। बऱ्याच विद्यार्थ्यांचं थोडंसं मानसिकता हे झालेली दिसून येत आहे। तर काही अडचणी असल्यास ऑफिसला भेट द्या किंवा संपर्क केला तरी चालेल। धन्यवाद।